हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आणि लवकरच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर झालेच पाहिजे। त्यासाठीच हा सगळा अट्टाहास एकदम नटून थटून नथ घालून आज आपण करणार आहे उकडीचे मोदक। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये साधारण 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं। आता तुपामध्ये 1 चमचा खसखस घातली आहे। खसखस अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये 2 वाटी मी किसलेला ओला नारळ घालून घेतलेला आहे। आता 2 वाटी किसलेल्या नारळासाठी साधारणपणे 1 ते 1.5 वाटी गूळ पुरेसा होतो। खूप जास्त गूळ घातला तर सारण जे आहे आपलं हे मिश्रण आहे ते घट्ट होतं आणि आपल्या उकडीचा जो मोदक आहे त्यामध्ये जे आपण हे सारण भरणार आहे तर त्याचा घट्ट गोळा होतो। आपल्याला तसं नको आहे, एकदम छान मऊसूत तोंडात विरघळणारं हे मोदकाचं मिश्रण सारण आपल्याला हवं आहे। तर त्यासाठी बघा, मी इथे 2 वाटीसाठी 1 ते 1.5 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। छान गूळ या खोबऱ्याबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचे। छान परतत असताना फ्लेम मीडियम ठेवून तुम्ही या पद्धतीने हलवून घ्या, जेणेकरून ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची। आपल्याला या सारणामध्ये अजिबात मॉइश्चर नको आहे, पाणी नको आहे आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट इथे आपलं छान सारण जे आहे ते परतून झालेलं आहे, एकजीव झालंय, रंग भन्नाट आलाय, सुगंध अप्रतिम येतोय। तर या पद्धतीने छान एक 7 ते 8 मिनिटं या उकडीच्या मोदकाचं जे सारण आहे त्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता रंग भन्नाट आलेला आहे। आता इथे आपलं सारण छान परतून झालंय, तर त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची। आता साधारणपणे 7 ते 8 वेलची मी साखरेबरोबर बारीक करून यामध्ये घालून घेतलेली आहे। तर इथे सारण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे। आता मी जेव्हा फर्स्ट टाइम मोदक केले होते ना, तर मी एक चूक केली होती, सारण परतल्यानंतर त्याच कढईमध्ये ठेवून दिलं आणि आपलं जे उकड आहे ती काढायला घेतली। सारण पूर्ण घट्ट झालं आणि गूळ खूप जास्त घट्ट झाला आणि ते सारण अजिबात मऊसूत झालं नाही। तर असं करायचं नाही। सारण जेव्हा आपण परतून घेतो त्यावेळी ते काढून एका डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, थंड व्हायला ताटामध्ये ठेवा, पण त्याच गरम कढईमध्ये ते सारण कधीच नाही ठेवायचं। तर त्यानंतर बघा, कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलंय आणि 1 वाटी दूध घालून घ्यायचंय। आता हे कोमट दूध घालू शकता तुम्ही, जे आपलं चहासाठी आपण गरम करून ठेवतो त्यातलं 1 वाटी दूध घालून घ्यायचं। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय, साखर घालायची अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेतलंय। आता इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध यासाठी 2 वाटी मी तांदळाची पिठी घालून घेतलेली आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। मी मोदक करायला घेतल्यापासून एकाच वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे, जेणेकरून जे कोणी पहिल्यांदाच बनवणार असतील त्यांचे सुद्धा मोदक एकदम परफेक्ट होतील। तुम्ही सुद्धा एकाच वाटीचं प्रमाण वापरा, जेणेकरून व्यवस्थित मोदक आपले परफेक्ट तयार होतील। आता बघा, इथे मी उकळ येऊ दिला पाण्याला आणि त्यानंतर हे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेतलं। आता तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर मिक्स करेपर्यंत आपल्याला हा गॅस आहे तो मंद आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून साधारणपणे 10 ते 15 मिनिटे याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ छान उकडलं जातं। आणि एक 15 मिनिटानंतर मी एका परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे। आता हे पीठ खूप गरम आहे, आपण हाताने याला मळून नाही घेऊ शकत, तर त्यासाठी आपल्याला फुलपात्र घ्यायचं आहे, त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते आपल्याला हाताला जेवढं सोसवेल या पद्धतीने थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला या फुलपत्राने मळून घ्यायचं आहे। आता बघा, छान असं कोमट झालेलं आहे। आता आपल्याला याला हाताने छान मळून घ्यायचं आहे। मोदकामध्ये सारण आणि त्यानंतर हे उकडीचं पीठ मळून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते। आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहे की जर तुम्ही पीठ पुरेसं मळून घेतलं नाही तर पारीला आपल्या चिरा पडतात। तुम्हाला मी पुढे दाखवते व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। हाताचा जो तळव्याचा भाग असतो त्याला छान कोमट पाण्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटं मी या पिठाला छान मळून घेतलं। आता बघा, याचे 2 भाग केले होते जेणेकरून छान मळलं जावं। आता एका बाजूला जे आपण मळून घेतलेलं पीठ आहे त्याची पारी तुम्ही बघू शकता, अगदी स्मूथ झालेलं आहे पीठ, अजिबात त्याला बाजूने चिरा पडत नाहीत। आणि तेच जे न मळलेलं पीठ आहे ते बघा, त्याची आपल्याला पारी अजिबात करता येऊ शकत नाही, त्याला बाजूला चिरा पडतायत। तर किती फरक आहे मळून घेतलेल्या पिठामध्ये आणि न मळलेल्या, त्यामुळे पीठ
व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे. तर एक 15 ते 20 मिनिटं या पिठाला मी छान मळून घेतलं आहे. एकदम स्मूथ आणि लोण्यासारखं मऊसूद असं हे पीठ तयार झालं आहे. आता त्यातला एक मिडियम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर राहिलेल्या पिठावर या पद्धतीने एक ओलं कापड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून बाकीचं जे पीठ आहे ते सुकणार नाही याची काळजी घ्यायची. आता या पद्धतीने मीडियम आकाराचा गोळा घेऊन छान गोळी बनवून घ्यायची आणि हाताने अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने त्याची पारी बनवून घ्यायची. आता हे जर तुम्हाला जमत नसेल किंवा थोडं अवघड वाटत असेल तर तुम्ही अगदी पोळपाट लाटण्यावर जरी लाटून घेतलं तरी काही हरकत नाही, त्याने सुद्धा व्यवस्थित हे मोदक तुमचे तयार होतील. तर या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पारी करून घ्यायच्या बोटाच्या साहाय्याने आणि यामध्ये 1 चमचा सारण घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही अंदाजाने सारण तुम्ही व्यवस्थित ज्या पद्धतीने गोळी घेतली आहे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि अगदी अलगद हाताने आपल्याला या ज्या पाकळ्या आहेत मोदकाच्या त्या मिटून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने छान मिटून घ्यायचं आणि इथे आपला मोदक तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता, किती परफेक्ट तयार झालेला आहे. तर याला आता उकडीच्या चाळणीमध्ये एक ओलं कापड, स्वच्छ ओलं कापड अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा मोदक आपल्याला ठेवून द्यायचा आहे. सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. मीडियम आकाराची छान गोळी घ्यायची, या पद्धतीने छान त्याला थोडंसं हाताने दाबून या पद्धतीने त्याची पारी बनवून घ्यायची आहे. बोटांच्या साहाय्याने अगदी तुम्ही पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर अगदी इझिली ही पारी तयार होते आणि जर चिकटत असेल हाताला तर थोडंसं तूप लावून घ्या, जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला सहजतेने ही पारी बनवता येईल. तर या पद्धतीने छान पाकळ्या पाडून घ्यायच्या पारीला. छान या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार होते आणि त्यानंतर अंदाजाने 1 चमचा सारण इथे मी घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही सारणही बघू शकता मऊसूत आहे, अजिबात घट्ट झालेलं नाही. आता हलक्या हाताने आपल्याला इथे मोदक या पद्धतीने मिटून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अगदी या पद्धतीने आणि या प्रमाणात तुम्ही हे उकडीचे मोदक कराल तर परफेक्टच होणार, अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. खूप जास्त छोटेही नाही केलेले आहेत, कारण आपण आपल्या घरामध्ये करत असतो खाण्यासाठी, तर थोडेसे मोठे केले तरी हरकत नाही. तर या पद्धतीने दुसरा मोदकही तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक करून घेतले आणि आपल्याला आता इथे माझ्याकडे मोदकाच्या उकडीचं भांडं नाही आहे, तर त्यासाठी मी उकडीची चाळण घेतली आहे. त्यामध्ये एक सुती कपडा असेल, रुमाल असेल तर तो स्वच्छ धुवून तुम्ही ठेवून द्या, जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाहीत आणि मस्त त्यात कापडावर हे मोदक जे आपण सारण भरून घेतलेले आहेत हे मोदक ठेवून घ्यायचे आणि आपल्याला हे कढईमध्येच उकडून घ्यायचेत. इथे बघा अगदी तिसरा मोदकही परफेक्ट तयार झालेला आहे. याच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक करून घेतले, तुम्हाला दाखवते. अगदी एकसारखे आणि भन्नाट सगळे मोदक तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत आणि किती छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता. अजिबात चिऱ्या पडल्या नाहीत पारीला आणि अजिबात मोदक जे सारण भरत असताना सुद्धा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. तर या पद्धतीने छान त्याच्यावर केशरच्या काड्या ठेवून द्यायच्या. अगदी ऑप्शनल आहे, नाही ठेवल्या तसंच केलं तरी काही हरकत नाही, चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यावर उकडीची चाळण ठेवून 15 मिनिटं घड्याळ लावून तुम्ही 15 मिनिटं हे मोदक छान उकडून घ्या आणि तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवर मी 15 मिनिटं मोदक उकडून घेतलेले आहेत. परफेक्ट मोदक तयार झालेले आहेत. एकदम छान चकाकी आली आहे, शाईन आली आहे आणि जे ते आपण केसर ठेवलं होतं ते सुद्धा एकदम सुंदर रंग दिसतोय. तर या पद्धतीने आपले इथे छान उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. जसं ते पारिजातकाचं फूल असतं ना, त्याचं फूल असतं ते व्हाईट रंगाचा असतं आणि खालचा देठ असतो तो केशरी रंगाचा, अगदी त्याचप्रमाणे हे मोदक दिसत आहेत असं मला वाटतंय. बघा सुंदर दिसत आहेत आणि या पद्धतीने उकडलेले आपले छान मोदक बाप्पांसाठी तयार झाले आहेत. तर असे छान आणि मनापासून स्वतः तयार केलेले मोदकांचा नैवेद्य जर आपण बाप्पांना दाखवला तर बाप्पा हे मोदक पाहून खुश होतीलच की नाही. किती सुंदर झालेत हे मोदक. तर या पद्धतीने अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप हे मोदक या पद्धतीने कराल तर अजिबात मोदक तुमचे गंडणार नाहीत, मस्त होतील आणि
परफेक्टच होतील. जरी पहिल्यांदाच केले तरीही परफेक्ट होतील. तर या पद्धतीने छान मोदक झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता किती मऊसूद आणि एकदम रसरशीत आपला हा मोदक छान वाफवला गेला आहे, परफेक्ट तयार झाला आहे. या पद्धतीने दुसरा मोदकही तुम्हाला दाखवते. छान त्याच्यावर भरपूर असं तूप घालायचं. आहाहा, खूप छान लागतात. मला तर पर्सनली उकडीचे मोदक म्हणजे मला खूप आवडतात. तर या पद्धतीने आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. सेम या पद्धतीने फॉलो करा आणि बाप्पांसाठी परफेक्ट मोदक नक्की बनवा. तुम्हाला ही रेसिपी उकडीच्या मोदकाची कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.